हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तहसीलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। आता सकाळचे 10:10 झालेले आहेत। आपण बघतोय की मी याच औंढा नागनाथ तहसील मध्ये आहे। सकाळचे 10:10 झाले तरी याच औंढा नागनाथ तहसील मध्ये हे आपल्याला 2 सेवक सोडले तर एकही कर्मचारी उपस्थित दिसत नाही। आपण बघतो की वयोवृद्ध महिला असतील किंवा इतर काही जे नागरिक असतील कामानिमित्त या तहसील मध्ये दाखल झालेले आहेत, मात्र एकही अधिकारी किंवा कर्मचारी या कार्यालयातच दिसत नाही। कार्यालयामध्ये सकाळचे 10:10 होऊन गेले तरी एकही अधिकारी किंवा इतर कर्मचारी दिसत नाही। आपण बघतो की श्री परवीन ऋषी नायब तहसीलदार यांची ही कॅबिन आहे आणि कॅबिनेवरची खुर्ची जी आहे ते 10:10 झाले तरी रिकामीच आहे। असो आपण समजू की एक अधिकारी कुठेतरी त्यांच्या शासकीय कामानिमित्त बाहेर गेले असेल तर आपण कुठल्याही कार्यालयात कुठल्याही कर्मचाऱ्याच्या कॅबिन मध्ये जर गेलो तर आपल्याला सगळी कॅबिन जी आहे ती रिकामी दिसेल, कारण की सकाळचे 10:10 जे शासकीय टाइम असतो त्या टाइमाच्या अगोदर 10 मिनिटं कर्मचाऱ्यांनी खरं तर कार्यालयात उपस्थित राहणं गरजेचं असतं। मात्र औंढा नागनाथ तहसील कार्यालयामध्ये एकही कर्मचारी 10:10 झाले तरी हजर नाही। आपण बघतो की हे जे 2 आहेत ते फक्त हे 2 सेवक आहेत। सेवक जे आहेत ते कर्तव्य बसतात ते त्याच्या टायमावर येऊन त्यांच्या खुर्चीमध्ये येऊन बसलेले आहेत, कारण आपण बघतो की हे दोन्ही सेवक जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत। तहसीलदाराच्या कॅबिनच्या पुढे जे आहे ते पहारा देत आहेत। दुसरीकडे आपण जर बघायला गेलं तर या ठिकाणी हे दुसरा हॉल आहे की या ठिकाणी ग्रामीण भागातले जे काही लोकांचे काम अडकतात ते या हॉल मधून चालतात आणि काही महिला देखील एखादी वयोवृद्ध महिला आहेत त्या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत। ते ग्रामीण भागातून विविध कामासाठी आले आहेत, मात्र हा कर्मचारीच इथं किंवा अधिकारी हजर नसल्याने त्या महिलांची वयोवृद्ध महिलांची हेळसांड होत आहेत। आजी कुठून आलात? आम्ही पुरावून आलाय। दम याला मला जमत ना मामा असं लांब लागते। बरं काय काम घेऊन आले इकडं? पगार नाही 6 महिने बंद झाले। कोणी अधिकारी कर्मचारी आहे की नाही इथं? आता येतील ना भाऊ काय माहिती। बरं अजून कोणीच नाही? बरं कोणाला भेटायसाठी आले तुम्ही? आम्ही पगारीसाठी आलो द्यायला। आपण बघतोय की हे सर्व वयोवृद्ध महिला असतील त्याचबरोबर इतर जे नागरिक आहेत ते जे आहेत ते इथं मध्ये कुणी नसल्याने जे आहेत ते गेट मधूनच वापस पडतायत। खरं तर या प्रशासनावरती जे आहेत ते कडक कारवाई करण्याची खरी गरज आहे। 10 मिनिटाला सुद्धा कुणीही कार्यालयात तुमच्या सहित कुणीही कार्यालयात फक्त 2 जर सेवक सुद्धा कुणीही नव्हतं। वयोवृद्ध महिला आपल्याला बसल्या होत्या। काय होतं? आज पहिला श्रावणाचा सोमवार आहे त्याच्यामुळे आज मी मंदिराकडेच होतो आणि आमचे हे नायब तहसीलदार जे आहेत यांना ट्रेनिंगसाठी पाठवायचं आहे आणि दुसरे जे नायब तहसीलदार आहेत ते सुद्धा मंदिरामध्येच त्यांची ड्युटी लावलेली आहे आणि काही कर्मचारी सुट्टीवर आहेत आणि काही जर लेट आले असतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो। किती कर्मचाऱ्यांचा स्टॉक आहे आपल्या तहसीलमध्ये? आपल्याकडे 25च्या आसपास आता ते कसं याच्यावर सांग तसा काही डाटा नाही, सगळे मुख्यालयच राहतात। 25 लोकांचा स्टॉक आहे सगळा कर्मचारी। येस कार्यालय वेळ किती वाजता आहे? 9:10 कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।